काय मंडळी, तुम्हाला पण प्रश्न पडतो ना जुन्या शर्टचं काय करायचं, म्हणजे आपण जे आपल्या मिस्टरने वगैरे आपण वापरून आलेलं असतं शर्ट, त्याबरोबर आपल्याला काय करायचं, आपल्याला शिल्लक असेल. आता आमच्याकडे तर काय याचं उपयोग केला जातो, म्हणजे रानात वगैरे कसं कुठलंही म्हणजे रानात वगैरे भांगलताना वगैरे ना शर्ट असे घातले जाते. मग आता बरेच शर्ट असे जुने झाले की परत प्रश्न पडतो बाबा की काय करायचं. तर ह्याचा छानच मी उपयोग तुम्हाला दाखवणार. ह्याचा छान मग शर्ट असते, मग ह्याचा आपल्याला उपयोग काय करायचा छानच मी ट्रॅव्हल बॅग तुम्हाला शिवून दाखवणार आहे. म्हणजे थोडक्यात साहित्य छानचं एकदम बिना चेन आली, आपल्याला चेन लावायच्यावर काही गरज नाही. मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा. तर हाय नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मॅडम स्वागत आहे. सगळ्यात अगोदर जे माझे व्हिडिओ बघते, रेग्युलर व्हिडिओ बघते, जे नवीन कोणी बघते नाही त्यांचे सगळं जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघते आणि नवीन जे कोणी व्हिडिओ बघते त्या सगळ्याचे मनापासून मी आभार आहे. असंच मला सपोर्ट करत राहा. आता गेलं तिथूनपासून आजपर्यंत मला सपोर्ट केला, तसं इथून पुढे मला सपोर्ट करत राहा. आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करून मग मी प्रत्येक युजफुल आयडिया दाखवत असते आणि छान असा शेअरचा मी उपयोग करून दाखवणार आहे. छान असं मस्त शिल्लक राहील, म्हणजे आपल्याकडे असे जुने झालेले शर्ट असतात त्याचा काय बऱ्याच आपला प्रश्न काय करतात, छान असं मी तुम्हाला उपयोग करतो. चला आपण पुढे बघूया. मी सांगते तुम्हाला. आपण बटन लावून घेतले, पहिले सगळ्यात अगोदर बटन लावून घ्यायचं व्यवस्थित. आता बघायचं केवढी बारीक मोठे, कसं काय ते साईजनुसार पण असते बरं का, कोणाचे बारीक मोठे किंवा छोटे पाहिजे, छोटे लहान मुलांचे पण शर्ट वगैरे असतात अशी घेतली तरी चालतील. आता हे बघायचे कमी जास्त असतात ना व्यवस्थित एक लेवल अशा आपण करत. आता हे बघायचं एवढं आहे, एवढं आपण असं या राऊंडमध्ये कट करून घ्या. हे केस आहे असं आपण ठेवणार तर कट. जो बघा आपला जो हा मुंड्याचा आकार, तो हा मुंड्याचा आकार व्यवस्थित आपण एक लेवल कट करून घेऊया. बटन काढून घेऊया कारण आपल्याला बंद लावायचे. जरी तुम्हाला वाटतं ना बटन वगैरे लूज झाले असेल तर आपण जसं आपण ब्लाऊजला वगैरे बटन वगैरे लावतो पण तसं करून घेतलं चालेल. आता एक लेवल करून घ्यायचं, म्हणजे हे बघा कमी जास्त असं असतं ना ते एक लेवल पूर्ण करून घ्यायचं. कट वगैरे करायची काही सुद्धा गरज नाही. आता हे बघून घ्यायचं व्यवस्थित एक लेवल आहे का, आणि एक्स्ट्रा खालच्या साईडला ते ॲपल कट ते कट दिलेलं असतो ना ते व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचा. आता इथं बघा बघा खाली वर आहे ना ते एवढं एक लेवल करून घ्यायचं, म्हणजे इथून स्ट्रेट आपण एक लेवल करून घेऊया. फक्त व्यवस्थित बघा असं जुळवून धरायचं आणि एक लेवल असं एक लेवल असं कट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं बघा, हे बाहीचं आहे ना, त्या बाहीच्यातनं पण छान असं उपयोग होणार. बाहीचा पण कट करून घेऊया. बाही काही कट करून घेतलेलं आहे. आता मधून पण कट करून घ्यायचं आणि जे आपण पट्ट्या काढून घ्यायच्या, जेवढ्या तुम्हाला बंदाला बारीक मोठ्या पट्ट्या लागतात ना तेवढ्या अशा काढून घेणार आहोत आपण. आता बघा मधून कट करून घेतलेले आहे आपण. आता आपण इथून कट करून घेऊया. जेवढा तुम्हाला रुंदीला आणि उंचीला पाहिजे ना बारीक मोठा बंद तेवढा घेतला तरी चालेल, किंवा तुम्हाला अजून वाटतच नाही बारीक होते तरी जॉईन करून घेतला तरी चालेल. हे दोन झाले. आता ह्याला काय करायचं सांगते. आता हे आपण बंद करून घेऊया व्यवस्थित. बघा बंद करताना ही एक फोल्ड बाजू, ही एक फोल्ड बाजू असं करून आपण बंद करणार आहोत. मग हो का एवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं तुम्हाला केलं चालेल. हे जर बंद करायला किंवा बंद करायला पण इझिली आहे हो का. हे असं करायचं, इकडून एक पलटी करायचं, इकडून एक मध्ये पलटी करायचं, असं एक पलटी करायचं, म्हणजे बरोबर धागे वगैरे सगळे आत जाणार आहे. पण सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काय करायचं, आता बघा ह्या साईडला तर आपण पट्टी जोडलेली, इकडं जॉईन आलेलं, दोन्ही साईडनं काय करायचं व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायला नाही, फोल्ड करून घ्यायचा आतल्या साईडला, म्हणजे बरोबर काय आहे धागे वगैरे निघणार नाहीत. त्यामुळं व्यवस्थित बारीक फोल्ड करून घ्यायचं. जसं केलं तर सर ह्याला पण करून घेऊया. फक्त बघून घ्यायचं उलटी बाजू सवयची. व्यवस्थित फोल्ड करून घेतलेले बघा ह्या साईड. आता काय करायचं बघा, हे एक फोल्ड करायचं, इकडून एक मधोमध फोल्ड करायचं, दोन्ही मधोमध फोल्ड करायचं आणि परत ना एक बाजू याच्यावर फोल्ड करून घ्यायची आणि असं छान असं बंद करून घ्यायचा. इझिली आहे, जास्त काही नाही. आपल्या बऱ्याच प्रश्न पडतो बाबा की पण कसं होतं आपण कुठेही प्रवासात जाताना मग आपल्याला छान असं होणार आहे. जर तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे चेन पण वापरू शकता
आणि तुम्हाला चेनवाली तरी बघायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला चेनवाली पण दाखवेन. चेनवाली पण कशी लावायची वगैरे, चेन सगळं स्टेप बाय स्टेप सांगा. तीच आपण बॅग घ्यायला गेलो का नाही आपल्याला पैसे मोजावे लागतात, पण आपण बघा घरगुती साहित्य तर छान असेल. जर तुम्हाला शर्टची वगैरे नसेल ना शिवायची तर तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे छान वापरून मस्तपैकी ठेवू शकता. बघा छान अशी बघा शिलाई लप करून घ्यायची. बघा बारीक मोठा बंद पाहिजे तेवढा छानसं बंद करून घेतलेला आहे आपला. तसा दुसरा पण बंद करून घेऊया. जसं ह्याला आपण फोल्ड केलं तसं आतल्या साईड ह्या साईडनं, ह्या साईडनं आतल्या साईडला फोल्ड व्यवस्थित छान असं फिट करून शिलाई करून घ्यायची. झालेले हे दोन बघा बंद एकसारखे आपण बंद करून घेतलेले. कमी जास्त हो का काही सुद्धा नाही. काय होतं कमी जास्त झाले की मग प्रॉब्लेम होतो. आता बघून घ्यायचं. हा बघा ह्याचा आणि ह्याचा मध्य करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कुठं बंद बंद लावायचे ना त्याचा असा मध्य करून घेऊया. बघून घ्यायचं. सगळ्यात आपल्याला बंद लावून घ्यायचे, मग साईडने आपण पॅक करायचं. हे मग सेंटर करून घेतलेलं आहे त्याचा आपण करून घेऊया. बरोबर मध्ये केला का नाही म्हणजे बरोबर आपल्याला बंद लावता येणार आहे. मग आता बघून घ्यायचं. हे सेंटर काढून घेतलेलं आहे. म्हणजे आता बघायचं हा मध्ये आलेला आहे तर एक बरं चेक करून घ्यायचं, कारण बंद एका साईडला जाऊ नये म्हणून अंतर दोन्ही चेक करून घ्यायचं. तर ह्याचा मध्ये काढायचा. जे मध्ये काढलंय ना ह्याचा मध्ये काढून आपल्याला बघा आता हे मध्ये काढलंय ना इकडं तुम्हाला केवढा पाहिजे इकडं पाहिजे तेवढंसं टिक करून घ्यायचं बंदचं. बघून घ्यायचं. इकडं समजा इकडं आपण अडीचचा आणि इकडं अडीचचा म्हणजे हो का आपला असा बंद येणार आहे. आता बंद बघून घ्यायचा. इथं किती तुम्हाला कुठपर्यंत लावायचा बंद ना असा व्यवस्थित लावून घ्यायचा. हो का इथं समजा आपल्याला आता इथं 3 वर माप, ह्या पट्टीपासून 3 वर माप घेतले ना तो का 3 वर इथं 3 वर इथं म्हणजे हो का म्हणजे इथं एक आणि इथे कसं बंद लावणार आपण. आता हे झालं. सो ह्या साईडला पण आपण करून घेऊया. ओके बघायचं. ओका टिक करून घेतलेलं आहे म्हणजे बरोबर आपलं बंद एकसारखं लागणार आहे. जसे ह्या साईडला आपण 3चं माप घेतलं तशी ह्या साईडला 3चं घेऊया आणि त्या बंद लावून घेऊया. हो का बंद लावताना आपण हे असं ठेवायचं आणि बंद हो का असं आपण लावून घेऊया. हो का हे लावताना बंद हो का आपल्याला असे लावायचे म्हणजे आपल्या बरोबर धरायला आलं पाहिजे असं लावताना. त्यामुळे बरोबर आपण जेवढं तुम्हाला खाली वर हिथं पाहिजे किंवा वर खाली पाहिजे असं त्या मापानुसार लावून घेऊ किंवा असं पण लावलं तर चालेल. हो का बंद लावताना हो का आपण असं लावूया म्हणजे बरोबर आपलं असं गेलं का नाही आपल्याला बंद वगैरे व्यवस्थित ते शिलाई वगैरे दिसून येणार नाही. तर लावायला घेऊया बंद. हो का असं बंद ठेवायचं. जिथं आपण टिकमा केले तिथं बंद ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याच्यानं शिलाई करून घेणार आहोत. शिलाई लॉक करून घ्यायची आणि व्यवस्थित जसं ह्या साईडला बंद लावलं तसं ह्या साईडला व्यवस्थित बघा बंद असा लावून घेऊया. ह्या साईडला आपण ज्याप्रमाणे इथं लावून तसं हाच बंद इथं लावायचा, कारण वाकडं तिकडं जाऊन द्यायचं म्हणजे बरोबर सारखं बंद आला पाहिजे. धागेवर असेल ते कट करून घ्यायचं. बघा आता बघा बंद बरोबर आपल्याला लागला गेला बघा म्हणजे बरोबर आपले छान शोका बॅग आपली अशी तयार होणार आहे. बघून घ्यायचं बरोबर बंद लागलाय का. तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अस्तर वगैरे वापरला तरी चालेल. असं पण छान असं झालेलं आहे. जसे ह्या साईडला लावले तसे ह्या साईडला आपण बंद लावून घेऊया. जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सरळ लावला तरी चालेल. हे असं पण तुम्ही लावून घेऊ शकता किंवा तुम्हाला असं पण लावून दाखवते ह्या साईडला. तुम्हाला कुठलं आवडतं तसं व्यवस्थित का त्याच्यावर ठेवलेलं आहे. तुम्हाला 2 प्रकारे बंद दाखवले हे कारण मी घरी शिवलेले माझ्यासाठी.
त्यामुळे तुम्हाला दाखवते. जशी ह्या साईडला लावू तशी ह्या साईडला पण बंद लावून घेऊया. शिलाई घेताना लॉक करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित एकसारखी. छान अशी लॉक करून झालेली शिलाई का एक्स्ट्रा धागेवर असतील ते कट करून घेऊया. छान अशी झालेली आहे आपली बॅगला. बरोबर कपडा आहे ना असं व्यवस्थित सारून घ्यायचं आतल्या साईडला एकसारखा सारून घ्यायचा. किंवा तुम्ही असं हे आपण बटन लावलं ना बटन लावून घेऊया. तुम्हाला हवा असल्या तुम्ही अस्तर वगैरे वापरला तरी चालेल. किंवा तुम्हाला जरी अजून हेवी करायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यात धान्याच्या बोंडीचा वगैरे पण छान असं उपयोग करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं छान असं बघा करता आले का. दोन्ही साईडला एकसारखं आले का बघून घ्यायचं जेणेकरून एका साईडला जाऊ नये व्यवस्थित असं. आणि बघा आता आलेलं आहे हे बरोबर आलेलं आहे. त्यात आपण साईडनं चौकोन कट करून देऊया. नॉर्मल चौकोन कट करायचं किंवा असं त्रिकोणी कट दिलं तरी चालते. लोका नॉर्मल आपलं किंवा असं तुम्हाला पाहिजे असं चौकोनी पण दिले तरी चालतील. किंवा एक माप करून घेतलं तरी चालेल. कट करून घेतलेलं आहे. आता आतल्या साईडला आपण पट्टी करून घेऊया. सरळ बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे, उलटी बाजू वरच्या साईडला येऊन द्यायची. आणि आता पहिला आपण स्टिच करून घेऊया. एकसारखं व्यवस्थित हो का वरच्या साईडला व्यवस्थित असं ठेवायचं. दोन्ही पदर एकसारखे धरायचे आणि ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. तशी ह्या साईडला आपण शिलाई करून घेऊया. दोन्ही साईड तर पॅक बंदच आहेत फक्त बाजूच्या. फक्त हे धरताना व्यवस्थित असं जुळवून धरायचं. शेरचा तो छान असं शिलाई करून घेतलेली. आता हे बघायचं हे बरोबर मध्ये आहे की नाही त्याच्यावर व्यवस्थित आपण शिलाई करून घेऊया चारी बाजूने. शिलाई लॉक करून व्यवस्थित घ्यायचं. झाले तुम्हाला दिसण्यासाठी मी बघा साईडनं असे रंगीबेरंगी धागा लावलेला आहे. आता हे ओपन करून घेऊया. एकदम छान आहे बघा. हे तर आपल्याला उशीरसाठी पण कवर म्हणलं तर छान असं बघा शिवता वगैरे शर्टचं बरंच छान असं उपयोग होते बघा वेगळं काहीतरी. आता ओपन करून घेऊया. थोडीशी आपली साधी सिंपल आहे जास्त काही ठेवलं तरी चालेल. छान असे बटन वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. युनिक छान अशी बघा आपली बॅग तयार झालेलं आहे. आता हे बघा शर्टचं साईज कमी असल्यामुळे हे असं झालेलं आहे. मोठी साईज असेल तर अशी पण करता येते किंवा तुम्ही जॉईन वगैरे पण साईडनं करू शकता आणि छान असे करू शकता. आणि छान असं झालेलं आहे युनिक अशी आपली बॅग तयार.